ॲफिलिएट मार्केटिंग म्हणजे काय? जर तुम्ही एखाद्या कंपनीसोबत टाइप करून त्यांना नवीन-नवीन कस्टमर्स आणून त्यांचा सेल करणे आणि तो डिजिटल पद्धतीने करणे, तर याला म्हणतात ॲफिलिएट मार्केटिंग. ॲफिलिएट मार्केटिंग हा बिझनेस करून किंवा हा तुम्ही पॅसिव्ह इन्कम म्हणून सुद्धा पार्ट टाईम वर्क करू शकता. ह्याच्यामध्ये Amazon, Flipkart, वन क्लिक यासारख्या भरपूर कंपनीज आहेत, ज्या ॲफिलिएट मार्केटिंग लिंक्स आणि अकाउंट प्रोव्हाईड करतात आणि त्यांचे प्रॉडक्ट सेल झाल्यानंतर त्यातील काही हिस्सा तुम्हाला ट्रान्सफर करतात आणि ह्यो जो रेव्हेन्यू जनरेट होतोय त्याला त्या सिस्टमला आपण ॲफिलिएट मार्केटिंग म्हणतोय. ॲफिलिएट मार्केटिंग थ्रू तुम्ही भरपूर अर्निंग करू शकता. पण याच्यावरती योग्य ती स्ट्रॅटेजी रन करावी लागते. तर ॲफिलिएट मार्केटिंग म्हणजे काय हे तुमच्या आता लक्षात आलं असेल. एखाद्या कंपनीचा आपण मार्केटिंग पार्टनर बनून त्याचे प्रॉडक्ट सेल करणे म्हणजेच ॲफिलिएट मार्केटिंग. मराठीमध्ये सोप्या भाषेत हे तुम्हाला मी सांगितलेलं आहे. आता ॲफिलिएट मार्केटिंग करत असताना तुम्हाला भरपूर गोष्टी डिजिटली सेट कराव्या लागतील आणि असे जर तुम्ही ॲफिलिएट अकाउंट Amazon, Flipkart, Meesho प्रत्येक ई-कॉमर्स कंपनीचे आणि सर्व्हिसेसचे असतात. त्यांच्याशी जर तुम्ही टाइप करून त्यांचे प्रॉडक्ट डिजिटल लिंक थ्रू किंवा तुमच्या कस्टमाइज लिंक थ्रू जर तुम्ही सेल केलात, तर त्यातून एक छोटीशी अर्निंग अमाउंट तुम्हाला मिळाली जाते. छोटीशी अमाउंट तुम्हाला मिळते. त्यातून जो रेव्हेन्यू जनरेट होतो तर त्याला ॲफिलिएट मार्केटिंग असं म्हटलं जातं. ॲफिलिएट मार्केटिंग हे ॲडव्हर्टाइजमेंट थ्रू सुद्धा केलं जातं किंवा वेगवेगळ्या पद्धतीनं तुम्ही डोर टू डोअर जाऊन सुद्धा करू शकताय. तर ॲफिलिएट मार्केटिंग थ्रू तुम्ही पॅसिव्ह इन्कम जनरेट करू शकताय. पुढे तुमचा तो प्रायमरी बिझनेस सुद्धा होऊ शकतोय. असे भरपूर क्रिएटर्स आहेत जे ॲफिलिएट मार्केटिंग करतात. जर तुमच्याकडे चांगलं नेटवर्क असेल, तुमच्याकडे चांगले WhatsApp स्टेटस, Instagram वरती फॉलोअर्स असेल किंवा तुमचा फॅन फॉलोइंग बेस मोठा असेल, तर तुम्ही ॲफिलिएट मार्केटिंग करू शकता. थँक यू.